आधी बातमी आली 5 वर्षांच्या मुलीचं अपहरण, मग बातमी आली तिच्या हत्येची आणि नंतर स्पष्ट झालं ही हत्या अत्याचार केल्यानंतर झाली होती। कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडलेलं हे प्रकरण सध्या सगळ्या देशभरात चर्चेत आहे। दुर्दैवानं अत्याचार, हत्या या बातम्या सध्या वारंवार येत आहेत। अशा घटना होतात, आरोपींना शिक्षा करण्याची, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी होते। मग कित्येक प्रकरणात होते ती न्यायाची प्रतीक्षा। हुबळीमधल्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी रस्ते अडवले, आंदोलनं केली, आरोपीला पकडण्याची जोरदार मागणी केली। पण आरोपीबद्दल बातमी आली ती त्याचं एन्काउंटर झाल्याची। ज्या दिवशी अपहरण आणि हत्येची घटना घडली त्याच दिवशी एन्काउंटर झाल्याची। हुबळीमधली ही घटना आहे काय? एन्काउंटर करणाऱ्या महिला PSI अधिकाऱ्यानं याबद्दल काय माहिती दिली? सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। कर्नाटकातल्या हुबळी शहरात राहणारं एक त्रिकोणी कुटुंब। आई आजूबाजूच्या घरांमध्ये घरकाम करते, सोबतच वेळ मिळाला की जवळच्याच ब्युटी पार्लरमध्ये असिस्टंट म्हणून कामाला जाते। तर वडील पेंटर। या जोडप्याला एक 5 वर्षांची मुलगी। हे कुटुंब मूळ कर्नाटकच्या कोप्पळ जिल्ह्यातलं, पण कामाच्या शोधात ते धारवाड जिल्ह्यातल्या हुबळीमध्ये स्थलांतरित झालेलं। आपली रोजची कामं करून पैसे कमवायचे आणि घर चालवून मुलीला शिकवायचं, हेच या जोडप्याचं स्वप्न। रविवारी पीडितेची आई घरकाम करण्यासाठी गेली। रविवार होता, त्यामुळं मुलीच्या शाळेला सुट्टी होती। आपल्या मुलीला एकटं घरी ठेवण्याऐवजी कामाला जाताना तिनं मुलीलाही सोबत घेतलं आणि ती कामावर गेली। पीडितेची आई घरात काम करत होती तेव्हा तिची मुलगी त्या घराच्या व्हरांड्यात खेळत होती। पण आपलं काम झाल्यानंतर पीडितेची आई जेव्हा बाहेर आली तेव्हा तिला आपली मुलगी दिसली नाही। तेव्हा तिनं आजूबाजूच्या परिसरात आपल्या मुलीची शोधाशोध केली, पण ती कुठेही सापडली नाही। यानंतर घाबरलेल्या आईनं आपल्या पतीला फोन करत मुलगी हरवल्याचं सांगितलं। तेव्हा पीडितेचे वडीलही त्या ठिकाणी दाखल झाले। नवरा बायको दोघांनी मिळून आपल्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा पीडितेची आई ज्या घरात काम करत होती त्या समोरच्या एका पडक्या बिल्डिंगच्या बाथरूममध्ये त्यांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली। यानंतर पालकांनी लगेचच तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केलं। प्राथमिक तपासणीत समजलं की या मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या घटनेची माहिती जशी अशोकनगर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पसरली तेव्हा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला। शेकडोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावरती उतरले, काही ठिकाणी रास्ता रोको करत जाळपोळही केली। हुबळीतल्या अशोकनगर पोलीस स्टेशन बाहेरही मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते। त्यांनी आरोपीला पकडून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात दबाव वाढत होता। यानंतर लगेचच पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली। ज्या परिसरातून मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं त्या भागातले CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्यात आली। तेव्हा या परिसरातल्या एका CCTV फुटेजमध्ये एक अनोळखी माणूस पीडितेची आई ज्या घरात काम करत होती त्या घराच्या आजूबाजूला घुटमळताना दिसला। 1 मिनिटं 11 सेकंदांच्या या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती वॉल कंपाऊंड असणाऱ्या घराच्या गेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। या घराच्या व्हरांड्यामध्ये 5 वर्षांची पीडिता खेळताना दिसते। आरोपी गेटजवळ जाऊन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तिचा हात हातात घेऊन तिला बाहेर ओढण्याच्या तयारीत असतो, पण गेट बंद असल्यानं त्याला ते जमत नाही। यावेळी तो या मुलीला चॉकलेटचं आमिषही देतो। यानंतर तो गेट शेजारच्या भिंतीजवळ जातो आणि तिथून या मुलीला बाहेर खेचतो, मग तिला कडेवर घेऊन निघून जातो। या मुलीचं अपहरण केल्यानंतर हा नराधम तिला पडक्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेला, तिथं या मुलीवर अत्याचार केले, त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्याही केली। मुलीचा मृतदेह त्याच ठिकाणी सोडून आरोपी तिथून फरार झाला। CCTV फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी लगेचच शोध सुरू केला। आजूबाजूच्या परिसरातले सगळे CCTV कॅमेरे चेक करण्यात आले। तांत्रिक यंत्रणांची मदत घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत लगेच त्याला अटक केली। त्यानंतर हा आरोपी रितेश कुमार असल्याचं स्पष्ट झालं। रितेश हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे। 3 महिन्यांपूर्वी तो कर्नाटकच्या हुबळीमध्ये आला होता। इथं तो मजुरीचं काम करत त्याचं पोट भरत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस त्याची 3 तास कसून चौकशी करत होते, पण या चौकशीत रितेश पोलिसांना काहीच सहकार्य करत नव्हता।
घडलेल्या घटनेची काहीच माहिती तो पोलिसांना देत नव्हता. त्यामुळं त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्र बघण्यासाठी पोलीस रितेशला त्याच्या घरी घेऊन गेले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रितेशला त्याच्या घरी नेल्यावर तो हिंसक झाला. त्यानं पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर त्यानं हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी रितेशला शांत राहून पोलिसांना सहकार्य करायला सांगितलं, पण रितेश काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर त्याला घाबरवण्यासाठी PSI अन्नपूर्णा यांनी हवेत गोळीबार केला. हवेत गोळी मारल्यावर रितेश थांबेल असं पोलिसांना वाटलं होतं, पण त्यानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी नाईलाजानं रितेशवर 2 गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या पायावर लागली तर दुसरी गोळी त्याच्या पाठीवर लागली. त्यानंतर तो जागीच कोसळला. पोलिसांनी लगेच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गोळी लागल्यानं रितेशच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. रितेश सोबत झालेल्या चकमकीमध्ये काही पोलीस अधिकारीही जखमी झाले. त्यांनाही लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सगळ्यात PSI अन्नपूर्णा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. कर्नाटक सरकारनं या पीडितेच्या घरच्यांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागालक्ष्मी चौधरी यांनी या पीडितेच्या घरच्यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. त्यांनी कर्नाटकमध्ये महिलांच्या सुरक्षेसंबंधात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना करणार असल्याचं यावेळी सांगितलं. रविवारी सकाळी या 5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण झालं आणि त्याच दिवशी रात्री आरोपीचं एन्काउंटर पोलिसांकडून करण्यात आलं. पण हातावर पोट असणाऱ्या या पीडितेच्या आईवडिलांना मात्र नराधमामुळं आपली 5 वर्षांची मुलगी गमवावी लागली. आता या एन्काउंटरमध्ये पोलिसांना जखमा कशा झाल्या, पोलीस त्याला घरी का घेऊन गेले, चौकशीत काहीच समोर कसं आलं नाही याबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहे. पण यामुळं रस्त्यावर उतरलेल्या आंदोलन करणाऱ्या हुबळीमधल्या नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केलंय. त्यांच्या मते यामुळं न्याय मिळाल्याची भावना जागृत झाली आहे. तर दुसरीकडं आरोपी संपला असला तरी या सगळ्यात मुलीची काय चूक होती हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.